नमस्कार मंडळी, चला आज आपण बनवूया पनीरचे गुलाबजाम। तर इथं आपण एक पातेलं गरम करून घेतलंय, त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी टाकलंय आणि 1 वाटी साखर टाकलंय। तर ते व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। आपल्याला काही तार वगैरेची चासणी बनवायची नाही आहे। त्यानंतर 2 विलायची टाकलेत हिरवी। आता हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। हे उकळते त्यानुसार आपण पनीर मॅश करून घेऊयात। तर इथं आपण 100 ग्रॅम पनीर घेतलाय, त्याला व्यवस्थित असा हाताने मसलून मॅश करायचा आहे। आणि तो व्यवस्थित असा मलून झाला ना पनीर आता व्यवस्थित मललाय। आता आपण त्याच्यात 1 पॅकेट दूध पावडर टाकणार आहोत, मिल्क पावडर। तर आपण 10 रुपयावाला 1 पॅकेट मिल्क पावडर टाकले आणि हे टाकून झाल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच मैदा टाकणार आहोत। तर 2 मोठे चम्मच मैदा टाकलाय आणि आता हे मैदा पनीर सर्व एकजीव मिक्स करून घेऊयात। आणि चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे आणि हे सर्व एकजीव करून घेऊयात मलून। आणि थोडंसं दूध टाकायचं आहे त्याच्यामध्ये, जेवढं लागेल तेवढंच टाका, एकदा जास्त नाही टाकायचं आहे। तर थोडं दूध टाकून व्यवस्थित मलून घेऊया। एक सॉफ्ट डो तयार करायचा आहे। तर बघू शकता इथं असं सॉफ्ट डो तयार आहे। आणि आता त्याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊयात। गुलाबजाम बनवून झाल्यावरती कढई ठेवायची आहे। चासणी उकळली आपली त्यानुसार आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे। कढईमध्ये तेल टाकले, तुम्ही तूप देखील टाकू शकता, पण इथे मी तेल टाकले। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये एक एक करून सर्व गुलाबजाम सोडायचे आहेत आणि व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। तर इथे बघू शकता मी सर्व गुलाबजाम मध्ये टाकलेले आहेत। आता हलक्या हाताने हलवून त्यांना गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सेकून घ्यायचे आहेत। तर आता इथे बघू शकता आपले गुलाबजाम एकदम व्यवस्थित असे गोल्डन ब्राऊन झालेत आणि आता आपण काढून घेऊयात। आता ते एका प्लेटमध्ये काढूयात आणि लगेच चासणीमध्ये टाकूयात। 1-2 मिनिट झाकून ठेवूयात। बघू शकता किती सॉफ्ट स्मूथ झालेले आहेत, अलगद तोंडामध्ये विरघळणार आहे। तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर नक्की करा।